नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गोबीचे कुरकुरीत असे मंचुरियन करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगणारे। रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर नवीन असता चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गोबी इथे मी मिडियम आकाराचा गोबी घेतलेला आहे। गोबीचे वरचे टरफल काढून घ्यायचे आणि चाकूच्या सहाय्याने याचा मागचा देठ पण आपल्याला कापून घ्यायचा आहे। तर आता आपण काय करणार आहोत, गोबी किसून घेणार आहोत। तर इथे बघा मी स्वच्छ करून गोबी घेतलेला आहे। तर आता इथे आपल्याला गोबी किसून घ्यायचा आहे। तुम्ही चॉपरमध्ये पण बारीक करू शकता किंवा चाकूने पण बारीक बारीक याचे कट करू शकता, पण खिसणीनं ना बारीक बारीक असा खिस पडतो आणि मंचुरियन अगदी कुरकुरीत होते। तर म्हणून इथे तुम्ही खिसणी वापरली अतिउत्तम। तर इथे मी खिसणीनं गोबी किसून घेत आहे। बघा जसे गाड्या भेटते तशीच आपल्या मंचुरियनला चव येते, अगदी खमंग कुरकुरीत होते। तर इथे गोबी किसून झालेला आहे, पण मागचे देठ आपल्याला इथं खिसायचं नाही, कारण मंचुरियन खाताना जाताना खाली आल्याने निबर लागते, म्हणून आपल्याला हे बाहेर काढून ठेवायचे। तर सगळं असं इथे मी माझा गोबी किसून झालेला आहे। बघा तर आता आपल्याला गोबी मोजून घ्यायचा आहे। घरातल्या कोणताही कप किंवा वाटी घ्यायची आणि त्याने आपल्याला हे गोबीचा किस मोजून घ्यायचा आहे, कारण याच्यावर पुढच्या पिठाचं आपलं प्रमाण घेता येते। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये इथे मी मोजून टाकते गोबी। तर इथे दुसरा कप आणि हे 3 कप आपला गोबी भरलेला आहे। तर यावरच आपल्याला पिठाचं प्रमाण घेता येते। यामध्ये मिडियम आकाराचा कांदा आपल्याला बारीक कट करून टाकायचा आहे। आता खूप मत्ताच आपला गोबी मोकळा मोकळा असा झालेला आहे बघा, आणि याला पाणी सुटलेलं आहे। तर यामध्ये आता घालायचे सुके मसाले। इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची घातलेली। काश्मीरी लाल मिरची पावडर वापरल्यानं कलर खूप भारी येतो मंचुरियनला। तर अद्रक लसूण पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, आणि यामध्ये घालायचे आता सोया सॉस। जे गाड्या भेटत ना त्यामध्ये सोया सॉस असतो, तर खूप मस्त असे मंचुरियन लागते चवीला, म्हणून सोया सॉस असला तर नक्की घाला। यामध्ये थोडासा खाण्याचा कलर घालायचा, जसा गाड्यावर मंचुरियनला कलर असतो तसा कलर येतो, म्हणून थोडासा खायचा कलर घालू शकता तुम्ही। तर इथे सगळं असं हे मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये घालायचे कॉर्नफ्लावर। 1 कप इथे कॉर्नफ्लावर घातलेलं आहे मी आणि 1 कप मैदा घातलेला आहे। आता हे सगळं असं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे। हे मंचुरियन करताना कुठंच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण ऑलरेडी गोबीमध्ये पाणी असते आणि हे पीठ मुरताना ना त्याचं जसं मुरतं तसं हे पातळ होत राहते। बघा मस्त असं हे आपलं गोबीच्या मंचुरियनचं पीठ मळून झालेलं आहे। आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे तेलाची। आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावायचे आणि याची आपल्याला हातावर गोळा करून घ्यायचा आहे, कारण असं केल्यानं मंचुरियन आपल्याला सोडायला तेलामध्ये खूप सोपे जाते। तर तेल कडकडीत गरम झाले की छोट्या छोट्या आकाराचा मंचुरियन सोडून द्यायचे। तर इथे बघा मी छोटे छोटे असे मंचुरियन सोडून तेच आहे। खूप मस्त असे आपले मंचुरियन झालेले आहे। तर कलर तर खूपच मस्त आलेला आहे, जसं गाड्या वाजते तसे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे। तर खूप भारी लागते चवीला। लेकराच्या लहानमुखीसाठी तर खूप मस्त आहे, कारण लेकराला काहीतरी असं अधूनमधून खमंग खा वाटते। तर तुम्ही असे मंचुरियन करून दिले तर लेकरं पण खूप खुश होतील। तर कुरकुरीत असे आपल्याला मंचुरियन आपले तळून झालेले आहेत बघा। तर आता आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर अगदी कुरकुरीत खमंग जसे गाड्यावर भेटतील तसेच हे आपले मंचुरियन झालेत बघा, किती कुरकुरीत असे झालेले आहेत। तुम्ही पण असे मंचुरियन नक्की करून द्या, लेकरांना खूप आवडते। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।